एक दिवस अजितदादांकडे गेलो. अजितदादांचं आणि तटकरे साहेबांना माहिती आहे त्यांच्यावर सर्वात जास्त प्रेम असेल, परंतु थोडंसं प्रेम माझ्यावर अजितदादांचं आहे. मी ताबडतोब त्यांची वेळ घेतली, त्यांच्याकडे गेलो. दादा बघा, एसटी ही रक्तवाहिनी या राज्याची, ही तुम्हालाही माहिती आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून, दादा तर 91 साली पहिल्यांदा खासदार झाले होते, तुम्हालाही कल्पना आहे की एसटी कामगारांच्या व्यथा काय असतात आणि त्याचबरोबर आपल्या 65 लाख प्रवासी आहेत त्यांच्या समस्या काय आहेत. त्यामुळे जोपर्यंत फक्त 12,400 गाड्या जर माझ्याकडे असेल तर मी परिवहन सेवा चालू शकत नाही. त्यामुळे या 12,400 गाड्यांपैकी किमान 50% गाड्या तरी अशा आहेत की त्या 10 दिवसानंतर तरी स्क्रॅपमध्ये टाकल्या तरी लोक ते स्क्रॅपवाले पण ते भंगार घ्यायला मागे पुढे बघतील, अशी परिस्थिती आमच्या गाड्यांची आणि ड्रायव्हर कंडक्टर आपले वैतागलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर आपण किमान 5,000 गाड्या जर वर्षाला घेतल्या आणि 2029 आणि 2030 पर्यंत जर आपल्या सेवेमध्ये 25 ते 30,000 गाड्या असेल तर एसटी महामंडळ फायद्यात आल्याशिवाय राहणार नाही, याची ग्वाही मला. मी मनापासून अभिनंदन करतो आणि अजितदादांचे आभार व्यक्त करतो जाहीर की ताबडतोब त्यांनी आपल्या सचिवांना सांगितलं आणि वित्त खात्याच्या सचिवांना येऊन सांगितलं की प्रताप म्हणतोय ते खरं आहे, जोपर्यंत आपल्या एसटी मध्ये चांगल्या आणि नव्या कोऱ्या बसेस आपण आणत नाही आणि सर्वसामान्य प्रवाशांना सोयीस्कर प्रवास देत नाही, ड्रायव्हर कंडक्टरला जर चांगली आपण एसटी देऊ शकत नाही तरी आपले एसटी महामंडळ पुढे जाणार नाही. ताबडतोब दर वर्षाला 5,000 याप्रमाणे 5 वर्षाला 25,000 बसेसची व्यवस्था तुम्ही करा आणि त्यांनी आर्थिक तरतूद तशी केली. दादांनी मग आपल्या भाषणात जे सांगितलं ते वस्तुस्थिती आहे. अर्थसंकल्पीय भाषणामध्ये त्यांनी एसटी महामंडळाचं नाव घेऊन सांगितलं की एसटीला सक्षम करायचं आहे आणि त्या माध्यमातून फक्त बोलून ते थांबलेलं आहे. तर त्यांनी त्यांच्या वित्त खात्याच्या सगळ्या सचिवांना तशी ताबडतोब सूचना केली आणि तशी तरतूद ही अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केल्या कारणानं 25,000 बसेस जे आहेत, किमान 25,000 बसेस या पुढल्या 5 वर्षामध्ये येईल.